ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता हे तीनही शब्द तुम्हाला नवीन आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. सुरुवातीला आपण DNA स्ट्रक्चर पाहू, तसेच RNAचे पण प्रकार पाहू. आता DNA म्हणजे काय? तर DNA हे 2 स्ट्रँडनी बनलेले असते. आता आपल्या डोळ्यासमोर आणा एक शिडी. त्या शिडीला समजा आपण पीळ दिला तर ती जशी दिसेल तशी DNAची रचना असते. प्रोटीन सिंथेसिसमध्ये या DNAचे फक्त एकच स्ट्रँड वापरले जाते. या DNAमध्ये A, G, C, T हे 4 न्यूक्लिओटाईड असतात. DNAमध्ये या न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स असतो. विशिष्ट ऑर्डरनेच असतात. त्यांना जीन्स म्हणतात. पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईड इज नथिंग बट जीन्स. DNAवर असलेल्या विशिष्ट खंडाला जीन्स असे म्हणतात. प्रोटीन सिंथेसिससाठी जी माहिती आवश्यक असते ती या जीन्समध्ये असते. आपल्या शरीराला ज्या प्रोटीन्सची गरज आहे ते आपल्या शरीरामध्ये तयार केले जाते. तसं पाहिलं तर आपण बाहेरून सुद्धा प्रोटीन घेऊ शकतो आणि ते आपण घेतो, अन्नामार्फत घेतो. उदाहरणार्थ डाळी, कडधान्ये, अंडी, मांस यांच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन आपण अन्नामार्फत शरीरात घेतो. पण हे प्रोटीन सप्लिमेंटरी प्रोटीन आहे, म्हणजे पूरक आहे. सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन इन आवर बॉडी इज नेसेसरी. शरीराला कोणत्या प्रोटीनची गरज आहे ते प्रोटीन आपल्या शरीरामध्ये तयार केले जाते. दिस सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. मग आता ही सेंट्रल डॉग्माची डेफिनेशन आहे. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय? द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA इज नोन ॲज सेंट्रल डॉग्मा. प्रोटीन तयार करणे कोणाकडून तयार करणे? DNA कडून. पण DNA कोणाची मदत घेणार? RNAची. आणि त्यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईड in mRNA being produced is always complementary to the DNA strand. The process of RNA synthesis is called transcription. म्हणजे DNA पासून RNA तयार केला जातो त्यालाच ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. आता आपण RNAचे स्ट्रक्चर पाहू. DNA मधील थायमिनच्या ऐवजी RNA मध्ये युरॅसिल असते. RNAचे 3 प्रकार असतात. mRNA, tRNA and rRNA. mRNA म्हणजे काय? मेसेंजर RNA. tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर RNA. आता आपण थोडंसं मागे जाऊ, म्हणजेच काय ॲनिमल सेलचा अभ्यास पाहूयात. ॲनिमल सेलमध्ये ॲट द सेंटर देअर इज न्यूक्लियस अँड अराउंड द सेंटर सायटोप्लाझम इज प्रेझेंट. प्राणीपेशीमध्ये मध्यभागी न्यूक्लियस असते आणि न्यूक्लियस भोवती सायटोप्लाझम असते. द mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. न्यूक्लियसमध्ये तयार झालेले mRNA दॅट इज मेसेंजर RNA हा सायटोप्लाझममध्ये येतो. न्यूक्लियसमधून बाहेर येतो, सायटोप्लाझममध्ये येतो आणि येताना तो DNA कडून काही माहिती घेऊन येतो. इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम DNA.
म्हणजेच हा मेसेंजर आर एन ए न्यूक्लियसमधील DNA कडून अमायनो ॲसिडसाठी कोड घेऊन येतो आणि हा कोड 3-3च्या स्वरूपात असतो आणि यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. परत एकदा सांगते. मेसेंजर आर एन ए न्यूक्लियसमधील DNA कडून अमायनो ॲसिडसाठी कोड घेऊन येतो आणि हा कोड 3-3च्या गटामध्ये असतो आणि यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called triplet codon. Each mRNA is made up of thousands of triplet codon. प्रत्येक mRNA मेसेंजर RNA हा अशा असंख्य ट्रिपलेट कोडॉनपासून बनलेला असतो. mRNAवर असलेल्या मेसेजनुसार tRNA हा अमायनो ॲसिडला पुरवतो, त्यासाठी त्याच्याकडे अँटीकोडॉन असतं. ॲज पर मेसेज ऑन mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to codon on mRNA. mRNAवरील कोडॉन ओपन करण्यासाठी tRNAकडे अँटीकोडॉन असतो and this is called translation. Each mRNA is made up of thousands of triplet codon. As per message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. प्रत्येक मेसेंजर RNAवरती असंख्य ट्रिपलेट कोडॉन असतात. tRNA has anticodon. म्हणजेच mRNAवरती मेसेंजर RNAवरती जे कोडॉन आहेत त्याच्या अपोजिट कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असतो, त्यालाच ट्रान्सलेशन असे म्हणतात. द अमायनो ॲसिड in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. या प्रोसेसमध्ये रायबोझोम्स mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात असतात, त्यालाच ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. आणि अशा अनेक चेन्स एकत्र येऊन कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होते.